खोपोली शहर काँग्रेसचे नगराध्यक्षांना निवेदन. बसस्थानक, पाणीपुरवठा, घरपट्टीसह विविध प्रश्नांवर तातडीच्या उपाययोजनांची मागणी. खोपोली शहर काँग्रेसच्या वतीने सोमवार दि. जुलै 13 रोजी खोपोली नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष कुलदीप अभय शेंडे यांची भेट घेऊन शहरातील विविध नागरी समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत महत्त्वाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करणारे निवेदन नगराध्यक्षांना देण्यात आले. निवेदनात खोपोली बसस्थानकाची झालेली दुरवस्था तातडीने सुधारावी, बसस्थानक परिसरात नागरिकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, तसेच सिटी बस सेवेमध्ये विद्यार्थी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात सवलत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय खोपोलीतील विणानगर येथील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, तसेच वाढीव घरपट्टीच्या प्रश्नावर पुनर्विचार करून नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकू नये, अशी भूमिका शहर काँग्रेसने मांडली. नगर परिषदेने नागरिकांकडून जादा कर आकारणी टाळून त्यांच्या अडचणींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी खोपोली शहर काँग्रेसचे अध्यक्ष सागर भगवान जाधव, ई.बी. मुलानी, जमालभाई सोराटिया, प्रवीण क्षीरसागर, संदेश धावारे, विलास पाटील, हैदर अली फक्की, अस्मिता साळुंखे, प्रकाश कलवार, उस्मान शेख, सुलतान नूर, मनोहर भुसारी, विजय इंगळे तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.